मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। काल दहिवडीमध्ये एक मैदान पार पडलं, ते म्हणजे दहिवडी मैदान भव्यदिव्य मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आपला सर्वांचा देव, बैलगाडी क्षेत्रातला बादशाह म्हणलं तर समजला जाणार तो म्हणजे बकासूर आणि त्याच्यासोबत होता कारुंडेकरांचा आजीशेठ कारुंडेकरांचा चिक्या। हे त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले। पण त्यामध्ये एक घटना घडली। त्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 3 मध्ये आपल्या सर्वांचा लाडका पाहायला गेलं तर बिंजोडचा बादशाह, कित्येक लोकांचा मनावरती राज्य करणारा तो म्हणजे बिंजोडचा बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत होता पिंटू शेठ मोडक यांचं कॉकटेल उर्फ सुंदर। आणि ही गाडी देखील बकासूरच्या सोबतच गाडी धावणार होती आणि दुसऱ्या बाजूला बकासूर आणि चिक्या देखील होता। मित्रांनो, ही गाडी सेमीमध्ये झाल्या आणि मथुरला थोडासा त्या सेमीमध्ये पराभव पत्करावा लागला। त्यावेळी त्यामध्ये काही तर मथुरच्या ट्रोलरने म्हणजे मथुरच्या जे विरोधात कमेंट करतात त्या कमेंट करणाऱ्यांनी अनेक कमेंट देखील मथुरच्या विरोधात केल्या। इतक्या म्हणजे नीच पातळीच्या कमेंट केल्या की त्यामध्ये म्हणजे बैलगाडी क्षेत्र म्हणजे आपण एका मथुर नाही, प्रत्येक बैलगाडी क्षेत्रातला बैल एक महादेवाचा नंदी असतो। पण नंदीवरती विचार करत असताना कोणताही, आता मला सांगा, मथुरने कित्येक लोकांचं म्हणजे कित्येक लोकांची मनं जिंकलीत, किती लोकांच्या मनावर राज्य देखील केलेलं आहे। पण काही लोकांना बघवत नाही। हार आणि जीत ही दोन्ही नाण्याच्या बाजू असतात। आता कुठल्याही खेळाच्या वृत्तीमध्ये गेलं तर, खेळाच्या प्रकारामध्ये गेलं तर प्रत्येक खेळाडू, आता क्रिकेटमध्ये जर विचार करायला गेला तर रोहितचा परफॉर्मन्स कधी कायमचा नसतो, विराट कोहलीचा देखील परफॉर्मन्स कधी कायमचा नसतो, फॉर्म कधी येईल कधी सांगता येत नसतो, पण तो खेळाडूच असतो। तर तसंच बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येकाने एक इतिहास केलेला दिसतो। मथुरने देखील बिंजोडच्या क्षेत्रामध्ये 350+ पेक्षा जास्त बिंजोड जिंकलेले आहेत आणि घाटावरती देखील कितीतरी वेळा तो हिंदकेसरी झालेला आहे। मथुरच्या जागे, बकासूरच्या जागे। पण ज्यावेळी सेमी सुटून आल्यानंतर काही लोकांनी त्याच्या ट्रोलर्सनी पाहायला गेलं तर अभिजित भैया पवार जे सर्जा बैलाचे मालक आहेत, सर्जा बैलाच्या मालकाच्या नावाने देखील एक चिठ्ठी लिहून, फेक चिठ्ठी लिहून त्याच्या नावाने बक्षीस देखील पुकारलं। त्यावेळेस अभिजित भैयाच्या तेव्हा लक्षात आलं नाही, त्यावेळेस त्यांनी घरी जाऊन त्या व्हिडिओ पाहिला। ज्यावेळी त्यांना घरच्यांनी प्रश्न केला की तेव्हा माझं तुम्ही मथुरच्या विरोधात म्हणजे मथुर हार झाल्यानंतर तुम्ही बक्षीस का पुकारला, त्यावेळेस घरच्यांनी जाब विचारल्यानंतर ज्यावेळेस अभिजित भैयांना त्यावेळेस त्याला राग अनावर झाला, त्यावेळेस चौकशी देखील केलं, माझ्या नावाने बक्षीस कुणी पुकारलं। त्यावेळेस जे समालोचक आहेत, समालोचकाची त्यांनी चौकशी केली। नंतर ज्या ड्रायव्हरला मी बक्षीस पुकारलं त्या ड्रायव्हरची देखील चौकशी केली, पण कोणतेही बक्षीस न आढळून येता फक्त रणवीर राहुलभाई पाटील म्हणजे राहुलभाई पाटील आणि अभिजित भैया पवार यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण व्हावं, त्यामुळे त्याच्या उद्देशाने एक बक्षीस पुकारलं। त्यामुळे राहुलभाईला देखील थोडंसं दुःख झालं असेल, पण अभिजित भैया पवार यांनी स्वतः राहुलभाईंना फोन करून देखील मी कोणतेही बक्षीस पुकारलेलं नाही, तरी देखील मी त्याच्यामध्ये कोणी बक्षीस पुकारलेलं आहे, मी त्याचा शोध देखील घेणार आहे आणि त्याचं नाव देखील समोर आणणार आहे, अशी माहिती देखील जे सर्जा बैलाचे मालक, वेगाचा शेवट सर्जा बैलाचे मालक त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जे नाव समोर आल्यानंतर मी काही करू शकेल, मी फक्त जाब विचारणार आहे, मी कोणती गोष्ट करेल देखील मी विचार देखील करू शकणार आहे, अशी माहिती देखील अभिजित भैया यांनी पवार यांनी त्यावेळी माध्यमाशी बोलताना दिली। त्यावेळी दुसरं पाहायला गेलं तर बकासूरचे मालक संतोष मामा साळुंके देखील मथुरला एक चांगला बैल मानतात, चांगला त्याचं दैवी शक्ती आणि सगळ्यात जवळचा नंदी मानतात। ज्यावेळेस आणि सगळ्यात महत्वाचा आवडणारा बैल म्हणजे तो त्यांचा मथुर आहे। संतोष मामा साळुंकेने देखील जे मथुरच्या विरोधात नीच पातळीची जी कमेंट करताना देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे। ज्यावेळेस कमेंट करतात त्यावेळेस सर्व बैल महादेवाचे नंदी आहेत, त्यावेळेस कमेंट करत असताना कधी हा खेळ आहे, खेळामध्ये कधी हार असते कधी जीत असते, कधी बकासूरचा परफॉर्मन्स चांगला असतो, कधी मथुरचा देखील परफॉर्मन्स चांगला असतो। त्यामुळे कोणी आता कधी वेळ पाठिंबाच्या काळामध्ये मथुर देखील जिंकला, नंतर ज्यावेळेस बकासूरच्या आणि त्यावेळेस बकासूरची हार झाली, पाठिंबाच्या पेडगावच्या मैदानामध्ये असेल, कोरेगावच्या मैदानामध्ये असेल, त्यावेळेस बकासूरची देखील हार झाली, पण कधीच असं झालं नव्हतं। पण ज्यावेळेस आता ह्याच्यामध्ये सेमी क्रमांक 3 मध्ये दहिवडी मैदान झालं होतं, त्यावेळेस काही म्हणजे डायलॉग उच्चारण्याचा देखील प्रकार झाला, मालकाला हिणवण्याचा देखील प्रकार झाला। पण मित्रांनो, हे सगळे महादेवचे नंदी आहेत आणि प्रत्येकाने इतिहास करून ठेवलेला आहे। प्रत्येक आता बकासूरवरून पाहिलं गेलं तर बकासूरचं रेकॉर्ड बकासूरच मोडू शकतो। बकासूर देखील चांगला देव आहे आणि बैलगाडी क्षेत्रातला देव देखील मानला जातो, कारण काय की त्याचं रेकॉर्ड कोणीच मोडू शकत नाही। जवळजवळ त्याने 10 ते 12 वेळा हिंदकेसरी झालेला 1 नंबरचा मान त्याच्या नावावरती आहे आणि मथुरने देखील कितीतरी वेळा 350 पेक्षा जास्त बिंजोड त्यांनी जिंकलेले आहेत आणि घाटावरती देखील 4 ते 5 वेळा हिंदकेसरी झालेला नंदी म्हणजे। आणि जवळजवळ पाहायला गेलं तर त्याचं वय पाहायला गेलं तर वयोमानाच्या नुसार तेवढा प्रतिस्पर्धी आपण हे करू शकत नाही, तरी पण त्याच्यामध्ये दम आहे। त्याच्या नावासाठी म्हणजे राहुल पाहीच्या नावासाठी मथुर धावत असतो।
मथुर हारू किंवा जितो, ज्यावेळेस त्यांनी इतिहास करून ठेवलाय, ज्यावेळेस अटीतटीची लढत असते, ज्यावेळेस मालकाचा इज्जतीचा प्रश्न असतो, त्यावेळेस मथुर नक्कीच काहीतरी करून दाखवत असतो. ज्यावेळेस राहुलभाई पाटील मैदानामध्ये असतात त्यावेळेस नक्कीच मथुर वेगळाच निकाल घेऊन असतो आणि गुलाबमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो. मालकाला तो ज्यावेळेस रणवीर राहुलभाई पाटील म्हणजे राहुलभाई पाटील कोणत्याही मैदानात असतो, ज्यावेळेस मैदान असतो त्यावेळेस मथुरचा एक रुबाब वेगळाच असतो. तुम्ही देखील पाहिला असेल, ज्यावेळेस राहुलभाई पाटील मैदानामध्ये असतात नक्कीच सेमी पात्र आणि फायनलसाठी पात्र ठरतो आणि मथुर गुलाबसाठी पात्र ठरत असतो. ज्यावेळेस तुम्ही पाहिले देखील असेल सिरसोडीच्या रायफल बरोबर असेल म्हणजे कोणत्याही ह्याच्या बरोबर असेल तर मित्रांनो, आणि गाडी महत्वाची कडन लागल्यामुळे थोडंसं काहीतरी मिसमॅच झालं अशी माहिती देखील जे कॉकटेल बैलाचे मालक आहेत त्यावेळेस आमची गाडी थोडी सेमीला खालीच दबली, पाऊस पडल्यामुळे देखील थोडासा प्रॉब्लेम झाला अशी माहिती देखील कॉकटेल उर्फ सुंदर बैलाचे मालक पिंटू शेट मोडक यांनी देखील दिली. तर मित्रांनो, पाऊस पडला नसता तर एक चांगली लढत आम्हाला बघायला मिळाली असती अशी माहिती देखील कॉकटेलचे बैलाचे मालक यांनी दिली, पिंटू शेट मोडक यांनी दिली. मित्रांनो, प्रत्येक म्हणजे बैलगाडी क्षेत्र आपल्याला टिकवायचं असेल तर मित्र कोणताही वाद बैलगाडी क्षेत्रामध्ये होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो नक्कीच कोणत्याही बैलाला कोणत्याही नंदीला नाव ठेवू नका, कोणत्याही बैल मालकाला देखील नाव ठेवू नका. कारण मित्रांनो, ही बैलगाडी क्षेत्रामुळे अनेक लोकांचे व्यवसाय देखील चालत असतात, अनेक लोकांचं पोट भरत असतं. त्यामुळं जवळजवळ हजारो लाखो लोकांचं युट्यूबर्स असतील, नंतर अनेक व्यावसायिक असतील, हॉटेल व्यावसायिक असतील, नंतर चणे फुटाणे विकणारे असतील, म्हणजे चहा विकणारे असतील, भरपूर लोक, नंतर मित्रांनो झेंडाबाज असतील, समालोचक असतील, युट्यूबर्स असतील, असे अनेक लोकांचं व्यवसाय चालत असतात. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र हे टिकवायचं असेल तर तुम्ही पाहत असाल जी पेटा संघटना आहे, पेटा संघटना आपल्यावर डोळा ठेवून बसलेली आहे. ज्यावेळेस आपण कोणती तरी एखादी चुकी केली तर नक्कीच ते आपल्या कोर्टामध्ये विरोधात अपील करू शकतात. मित्रांनो, तुम्ही जे कोल्हापूरचं नंदिनी हत्तीचं प्रकरण झालं, जवळच 2 वर्षापासून पेंडिंग होतं आणि ते 2 वर्षाच्या पाठीमागे निकाल दिला आणि ती कोर्टाचा निकाल पेटाच्या तर्फे दिला. तसंच मित्रांनो, बैलगाडी क्षेत्राला देखील पेटा ही संघटना आहे, ती संघटना आपल्यावरती टपून बसलेली आहे, कधी आपल्याला कारवाई करू शकते. मित्रांनो, कोणत्याही म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक बैलगाडी मालक असेल, बैलगाडी शौकीन असेल, बैलगाडीतील कोणताही एखादा सदस्य व्यावसायिक असेल, कोणताही हॉटेल मालक असेल, कुठलाही गोष्ट असेल, आपल्या बैलाला इजा होणे याची काळजी देखील स्वतःने घेतली पाहिजे. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणताही आपण म्हणजे एखादं वाक्य वापरत असताना, उच्चार करत असताना कोणत्याही पुढच्या बैल मालकाला असेल, बैलगाडी शौकीनीला असेल, म्हणजे बैलगाडी कुठल्याही त्याच्या बैलगाडीच्या म्हणजे एखादा बैलाचा शौकीन असतो त्याच्या देखील मनाला लागू नये. त्यावेळेस मुलाखत देताना असेल, कोणत्याही गोष्टी करत असताना म्हणजे सोबत उच्चारून एखादी कानफडत दिलेली चांगली असते, पण एखादा शब्द लागलेला असतो मनामध्ये तो तुरतून बसलेला असतो. त्यामुळं आणि मालकामध्ये कधीच वाद नसतात, पण जे महाग पाठीमागचे जे चाहते असतात, चाहत्यामुळे अनेक ट्रोलर म्हणजे बकासूरला काही लोक ट्रोल करत असतात. पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस बकासूरचा संघर्ष होत होता त्यावेळेस म्हणत होते की संतोष मामा चांगले पैरे करत नाहीत, संतोष मामा वायदी घेतो. तर मित्रांनो, ज्यावेळेस प्रत्येक बैलाला बकासूर बरोबर पळण्याची इच्छा असते, त्यामुळे त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बकासूरला सुद्धा म्हणजे 2 नंबरमध्ये म्हणजे 1 नंबर 2 नंबर कुठलाच म्हणायचं नाही, पण ज्याचा परफॉर्मन्स कमी त्या परफॉर्मन्स कमी असणाऱ्या बैलासोबत सुद्धा बकासूरला थोडंसं पळावं लागतं आणि त्यांचं इच्छा पूर्ण करावी लागते. मित्रांनो, त्यासाठी मामा देखील वारंवार म्हणजे त्या बैलाला पैरे देत असतात. मित्रांनो, आता एक सांगायचा उद्देश एकच आहे की मित्रांनो, जो अभिजितभाई पवार आहे यांना म्हणजे कोणतं त्यांचं संबंध नसताना देखील त्याच्या नावाने बक्षीस पुकारलं गेलं आणि त्यांना नाहक बदनामीला सामोरं जावं लागलं. मित्रांनो, असं कोणती अनुचित प्रकार करू नका. म्हणजे बैलगाडी क्षेत्राला गालबोट लागेल असं कुठलंही काम ते म्हणजे कुठल्याही प्रकार त्याचं करू नका. मित्रांनो, जास्तीत जास्त म्हणजे बैलगाडी क्षेत्र कसं पुढे जाईल याचा जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं संभाजी अरुणपुरा युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.